मला माहीत नाही हा संदेश कोणापर्यंत पोहोचेल किंवा आपण उद्याची सकाळ पाहू शकू की नाही. आरव, नॅव्हिगेशन सिस्टीम पूर्ण फ्रीज झालीये रे. आपण मागे वळू शकत नाहीये. आपली गती अचानक वाढतीये. हे तेच आहे ना? जर आपण कंट्रोल गमावला तर या लहान जेटचे काही सेकंदात तुकडे होतील. आरव, मला वाचव रे. मला मरायचं नाहीये. आरव आणि केदार नक्की कोणत्या भयानक गोष्टीकडे चालले होते की जिने या केदारला इतकं घाबरवलं होतं? चला सुरुवातीपासून पाहूया. केदार आणि आरव स्पेस जेट घेऊन गॅलेक्सीमध्ये चालले होते. ते दोघेच होते. आजूबाजूला अथांग अंतराळ, खिडकीबाहेर लांब कुठेतरी एक अकराळ विक्राळ ब्लॅक होल शांतपणे फिरत होतं. सगळं छान चाललं होतं. ते दोघे स्नॅक्स खात होते. तेवढ्यात या केदारला आली झोप. आता अंतराळात प्रवास करताना एवढ्या मोठ्या धोक्याच्या बाजूने जाताना तुमचा पायलट झोपतो, ही तर देशद्रोहापेक्षा खूप मोठी चूक आहे. आणि त्यात आरव तुमच्या शेजारी बसला असेल तर तुम्हाला झोपायचा अधिकारच नाही. केदारने सीट मागे केली आणि घोरू लागला. आरवच्या डोक्यातली नतद्रष्ट बुद्धी जागी झाली. त्याने हळूच जेटच्या कॉकपिटची आर्टिफिशियल ग्रॅव्हिटी बंद केली. हळूहळू केदारची मान हवेत तरंगायला लागली. त्यानंतर आरवने जेटचा मुख्य इमर्जन्सी सायरन फुल व्हॉल्यूममध्ये वाजवला. डेंजर डेंजर, ग्रॅव्हिटेशनल पुल मॅक्झिमम. केदार झोपेतून असा दचकून उठला की त्याचं डोकं थेट जेटच्या छताला लागलं. आरव खोट्या गंभीर आवाजात ओरडला, केदार, जेटचं मुख्य इंजिन फेल झालंय. आपण ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणात ओढले जातोय. आता काहीच होऊ शकत नाही. आपण दोघे नूडल्स बनणार. केदार ओरडला, बाप रे. केदारचा चेहरा पांढरा फकट पडला. तो खिडकी बाहेर बघून देवाचा धावा करायला लागला. देवा, मला वाचव. आरव, मला माफ कर. मीच मागच्या आठवड्यात तुझा उरलेला स्पेस पिझ्झा चोरून खाल्ला होता आणि तो तुझा लेझर कटर हरवला होता ना, मी टॉयलेटमध्ये पाडला होता. आरवचं हसू तिथेच थांबलं. तो मोठ्याने ओरडला, काय? माझा महागडा पिझ्झा आणि लेझर कटर याने गायब केला होता? केदार धाडकन जमिनीवर पडला. तू आता झोपेतून जागा झाला आहे. बघतो तर काय, आरव त्याच्या शेजारी बसला होता आणि दोघंही बेडवरती होते. म्हणजे तो स्वप्नात होता. आरव हसू लागला आणि म्हणाला, बेटा केदार, जेट एकदम सुरक्षित आहे. आपण ब्लॅक होलपासून खूप मैल लांब आहोत. पण तू जे पिझ्झाचं पाप केलं ना, ते मला आत्ता समजलं. केदारने तोंड लहान केलं, स्वतःचे कपडे झटकले आणि हसू लागला. आरव म्हणाला, तू थांब. पुढच्या वेळी तुला खरंच अंतराळात जेटच्या बाहेर लॉक करतो की नाही बघ. तर मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.